आपल्याकडे ती व्यवस्था आहे, रेशन कृती समिती. त्याच्यानंतर मी मगाशी सांगितलं ती समिती की ज्यामध्ये वन हक्क समिती आहे, वन व्यवस्थापन समिती आहे. समित्या दोन आहेत इथे. संयुक्त वन व्यवस्थापन समिती वेगळी आणि वन हक्क समिती वेगळी. वन हक्क समिती ही गावातील SC ST म्हणजे अनुसूचित जाती जमाती जो घटक आहे त्यांच्यासाठीच्या ज्या काही जमिनींच्या अडचणी त्या वर्षानुवर्षे ज्या काही असतात त्याला फॉरेस्ट राईट ऍक्ट 2006 2006 आणि 2008 तर सुधारित 2008 अशा पद्धतीचा FRA ऍक्ट म्हणतात त्याला. तो FRA ऍक्ट हा अनुसूचित जाती जमाती ह्या घटकांपुरता आहे आणि संयुक्त वन व्यवस्थापन समिती हा अशा ठिकाणी आहे जिथे काय म्हणतात त्याला कर्णाला म्हणजे वन्यजीव हे आहे, अभयारण्य आहेत किंवा जिथे वाईल्ड लाईफ आहे, पक्षी अभयारण्य आहे, बर्ड सँच्युरी आहे, अशा विशिष्ट ठिकाणी संयुक्त वन व्यवस्थापन समिती आहे. ज्यामध्ये संयुक्त वन व्यवस्थापन समिती काय करते तर संयुक्त वन व्यवस्थापन समिती आपल्याला त्या वनावर आधारित काय रोजगार उपलब्ध होऊ शकेल, वृक्षतोड न करता, तिथली बायोडायव्हर्सिटीला न ठेस पोहोचवता काय करता येईल त्यासाठीची जबाबदारी आहे. तर ह्या समित्या आहेत अशा. त्याच्यानंतर तुम्ही बाकीचे सांगितलं पाणी व याच्यावर बोला. कुणाकडे? प्रत्येक ठिकाणी आहे. म्हणजे आपल्या पुढच्या सत्रात ते होतं. आता काय तुमचे प्रश्न यायला लागले. व्हेरी गुड, छान. म्हणजे आता तुमचे प्रश्न खरोखर खऱ्या अर्थाने यायला लागलेले आहेत की ह्या सगळ्याच्या बाबतीतल्या प्रत्येक म्हणजे ह्या कार्यालय तलाठी असेल त्याच्यासाठीची पण तक्रार बुक आहे आपल्याकडे, ग्रामसेवक असेल त्यांच्या बाबतीतली पण आहे. हे सगळ्यांच्या बाबतीत तक्रार नोंदी बुक आहेत पण ते देतच नाही तुम्हाला. ज्या आधी तुम्हाला आदर्श तक्ता दिला नाही तर बाकीचं काय. आता आपण आदर्श तक्ता दिला ग्रामपंचायतीकडे म्हणजे तलाठी आणि त्याची तक्रार जे हे असेल तलाठ्याचे मंडळ अधिकारी किंवा तहसीलदाराकडे हो असतं. आणि मी आता तुम्हाला सांगितलंच की आपण डिजिटलच जाऊयात ना, कशाला प्रत्यक्ष जात आहे. आपल्या पुढच्या स्टेपमध्ये ते आहे की आपण ईमेल चालवायला शिकूयात, आपण आपले सरकार चालवायला शिकूयात. आता आपले सरकार आपण शिकायचंच आहे म्हणजे आदर्श. गुलसिंदेवाल्याने दिलं म्हणजे काय नाही मोठं काम केलं अशाला काय भाग नाही. अर्धवट आहे, अर्धवट आहे. त्याच्यामध्ये पूर्ण तक्ता भरलेला नाहीये. दुसरी गोष्ट तो कितीचा आहे बघा जरा, 24-25 आहे. 25-26 कुठे आहे? आदर्श तक्ता हा दरवर्षी अपडेट होतो. आणि लक्षात, दरवर्षी अपडेट होतो. त्यामुळे लक्षात ठेवा. आणि आदर्श तक्ता जर असेल तर तुम्हाला तुमच्या गावाची सगळी माहिती तुम्हाला मिळते. अपडेट आर्थिक वर्ष 31 मार्च पासून 31 मार्च पासून आपल्याला ते सगळं अपडेट होतं आणि मग ते वर्षभरासाठी चालतं. त्याच्यामध्ये कमी जास्त होऊ शकतात, अप अँड डाऊन होऊ शकतात, असं काही नाही आहे. कारण कदाचित बघा 24-25ला उदाहरण देतो मी. गुलसुंद्यामध्ये 24-25च्या आराखड्यामध्ये महसूल विभागाची म्हणजे शासनाची जमीन होती 500 एकर. मध्ये तर प्रोजेक्ट आला गव्हर्नमेंटने आणला, त्याच्यातून त्यांनी 150 एकर संपादित केली. तर बस 25-26ला किती दिसेल? 350 एकर कमी होईल ना. पण ती जमीन कमी होत असताना तिथे आलेला प्रोजेक्ट हा त्या आदर्श तत्त्वामध्ये वाढेल की आमच्याकडे हे वाढले. आता पण आता 24-25 आहे ना, आता 25-26 पाहिजे ना, मग त्यांनी आताची कमिटी आहे कशी ऍड केली त्याच्यात? हा प्रश्न तुम्ही विचारायचा, मला काय विचारते त्यांना विचारा. मी तुम्हाला विचारलं की तिथे विचारलं चालेल ना? 100% तुम्हाला जुनी आम्ही 23 झालो ना, 24-25 5 वर्षासाठी ह्या जे तुम्ही आपल्या समित्या बोलता ह्या 5 वर्षासाठी राहतील. आम्ही 23 तुम्ही बदलायचे असेल तर बदलू शकता तुम्ही. हा हे एक लक्षात ठेवा की ज्या समित्या आहेत त्या समित्या जनरली 5 वर्षासाठी राहतात. नवीन बॉडी आली की नवीन समिती. पण तुम्हाला असं वाटलं की बाबा आम्हाला बदलायचंय तर ग्रामसभेमध्ये तुम्ही ती मागणी करू शकताय आणि तिथे तुम्ही बदलू शकता. समजा पाणी पुरवठा समिती व्यवस्थित ऍक्टिव्ह नाहीये, विनाकारण रोज टॅक्स हे वाढत चाललेला आहे, डोंगर पाणीपट्टीचा डोंगर वाढत चाललेला आहे. कमिटी आहे करताना ना
तिथला तो लोकप्रतिनिधीला विचारल्यावर तुमच्यावर कोण इच्छुक आहे का, तेव्हा पण ते होतात म्हणजे कधी मुळात त्यांनी लोकप्रतिनिधीला विचारायची गरजच नाहीये. समित्या ह्या ग्रामसभेतच झाल्या पाहिजेत. लोकप्रतिनिधी विचारल्यानंतर काय म्हणणार, मी शेकावाला आहे, घा शेकाची. सर मी कायद्याची गोष्ट बोलतो, तुम्ही सांगा मला, पण मी याच्यात कायद्याची तरतूद जी आहे ती सांगतो. नाही, त्याच्यात काय तुम्हाला विचारतो मान्य आहे ना, तुम्ही आमचे लोकप्रतिनिधीच आहात, नाही असं नाही. एका होते जेव्हा ग्रामसभा घेतात ना, हा. ते 25 ते 30 लोक हजर होतात अख्ख्या लोकसुंदर ग्रामपंचायत. बरोबर. मग ते हे तक्ते करताना कुणाला द्यायचं, म्हणजे तिथं माणसंच ना त्या कमिटी ठरतात, तर तेव्हा तो विषय यावतो ना. ही त्यांची हार आहे. ही आमच्या ग्रामपंचायत सदस्य, सरपंच आणि ग्रामसेवकांची हार आहे की ते ग्रामसभा सक्षम करत नाही. का 25 लोक येतात, त्याला कारण आहे ना की एवढ्या सगळे उपक्रम असतात, तुम्ही काहीच नाही वापरत, तुम्ही फक्त एवढंच वापरताय, तुम्ही एवढंच सांगताय. काय हा रस्ता अंतर्गत घ्यायचा आहे, हा रस्ता तो अंतर्गत घ्यायचा आहे, ज्याच्याशी रिलेटेड आहे. आता व्यवस्थित चाललंय. नाही म्हणजे समिती बनवायला लोक आली पाहिजे, बाकीचे लोक आली पाहिजे. दादा आता येतच नाही, ग्रामसभा आहे. काय? अजेंडा येत नाही ना. साहेब त्यांच्या आता साहेब येतो दादा, हा, आता येतो. साहेब. पण गावात राहा. 2 वर्षाचा कालावधी मी मला ह्याच्यात ठीक आहे, आपण पुढे जाऊ. हा. पण मला इथे एक वेळ आदर्श तक्ता हा अशा पद्धतीने असतो, ज्यांनी बघितला नाही त्यांनी लक्षात ठेवा. आणि लक्षात, ह्याच्यात जवळजवळ 60 प्रकारची माहिती असते. किती? 60. आता 60च्या 60 मी पाहिजे तो वाचून दाखवतो. एक ग्रुपवर टाकलाय आपण. दादा तुम्ही पाणी पुरवठा घ्या ना, पाणी पुरवठा आपल्याकडून मेंबर येतात, तर तिथे 2 वर्ष किती आहेत. ठीक आहे, ओके. हे बघा, पहिलं तर आदर्श तक्त्यामध्ये हा 2024-25 आहे. हा. आपल्याला अपेक्षित आहे 25-26. ओके. आता 26-27 आहे ना, ते 26. नाही मार्च नंतर मार्च नंतर स्किप करायचंय का मध्ये गायचं नाही, नाही, आहे? काही काही हां. काय या झोपल्यात म्हणून. काही नाही. ग्रामपंचायतीचं नाव पहिलं, त्याच्यानंतर सार्वत्रिक निवडणूक केव्हा झाली त्याची तारीख तो बघा तिथे आहे, 5/11/2023. ते तुम्हाला माहिती वाटून तुम्ही मतदान करून विसरत असाल, पण तिथे ते लिहिणं आहे. तिथे ग्रामपंचायतीचे किती वॉर्ड आहेत ते वॉर्ड सांगणं आहे. 4 वॉर्ड आहेत. त्याच्यानंतर त्या ग्रामपंचायतीचे सदस्य किती आहेत, 12. उपसरपंच निवड कधी झाली त्याची पण तारीख आहे. त्याच्यानंतर सरपंचाचे नाव मीनाक्षी काय जगताप पाटील आहेत. त्याच्यानंतर उपसरपंचांचे नाव मी बाकीचे नाही वाचत कोणाचं काय आहे ते, ठीक आहे. त्याच्यानंतर ग्रामविकास अधिकाऱ्यांचे नाव, आपले सरकार सेवा केंद्र चालक. तुमच्या प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे आपले सरकार. पण कुणालाच माहिती नाही आपल्या सरकारचा एक ऑपरेटर इथे दिलेला आहे. तुमच्याकडे ऑपरेटर आहे ग्रामपंचायतीमध्ये. मध्ये ऑपरेटर असतो. हा, तर तू तिथे हा ते मिनिमाइज कर. फक्त एक हे थोडंसं मिनिमाइज केलं ना, हो, ठीक आहे, एक शेवटी. त्याच्यानंतर ऐका, ग्रामविकास अधिकाऱ्यांचं नाव, आपले सरकार सेवा केंद्र त्याचे नाव, पाणी पुरवठा मुख्य स्रोत म्हणजे कुठून पाणी पुरवठा घेतो, पाणी तुम्ही कुठून घेताय हेही माहिती तिथे टाकायची आहे. हा लक्षात कोण टाकतोय का, नाही टाकत. MIDC रासायनिक जलमापक पद्धतीने, त्याच्या जलमापक म्हणजे काय, मीटरद्वारे. हा लक्षात. त्याच्यानंतर आपले सरकार स्वप्नाली झाली, पाणी पुरवठा मुख्य स्रोत झालं. महसुली गावे किती आहेत ग्रामपंचायत हद्दीत, किती महसुली गावे आहेत, दत्ता लक्षात ठेवायचं, भेटलाच पाहिजे आपल्याला तक्ता. महसुली गावे आहेत 3. कोणकोणती, गुलसुंदे, अकलवाडी, लाडीवली. त्याच्यानंतर प्राथमिक शाळा 5, गुलसुंद्याला आहे 2, अकुलवाडीला 1, लाडीवली 2. पिण्याच्या पाण्याचे स्वच्छतागृह किती आहेत त्याच्याबद्दलची माहिती नाही आहे, ठीक आहे, ते पण असले पाहिजे. खाजगी हायस्कूल 1 गुलसुंद्याला पिण्याच्या पाण्याचे स्वच्छतागृह आहे असं त्यांचं म्हणणं आहे. अंगणवाडी 3 आहेत, अकुलवाडी, गुलसुंदे, लाडीवली. त्याच्यानंतर एकूण कुटुंब संख्या बघा किती माहिती आहे बघा. एकूण कुटुंब संख्या 950, त्यापैकी गुलसुंद्यामध्ये 505, अकुलवाडी 190, लाडीवली 205. आता ह्याच्यामध्ये ना, ह्याच्यात त्यांनी तुम्ही जेव्हा लोकसंख्या देताय तेव्हा कोणत्या जनगणनेनुसार देताय हे लिहायला पाहिजे होतं. 2011 ह्याच्यात दिलंय. पुढे
कुठे पुढे पाचशे सव्वीस. संख्या त्यांनी जनगणनेनुसार लिहिलेला आहे 2011. त्याच्यानंतर आदिवासी वाडी कुटुंब संख्या आहेत 155. आदिवासी वाड्या आहेत 5. आदिवासी लोकसंख्येच्या मुळे तरंगती लोकसंख्या म्हणजे तरंगतीने फ्लोटिंग कमी जास्त होते ना. मयत झाले तर कमी झाले, मायग्रेंट झाले तर कमी झाले, किंवा लग्न होऊन आले तर वाढले, त्याला म्हणजे म्हणतात टेंटेटिव्ह एवढ्या लोकसंख्या असते. फ्लोटिंग तरंगती. त्याचा ऍव्हरेज एक 1 ते 2% प्लस मायनस लक्षात ठेवायचं कधी पण. त्याच्यानंतर अनुसूचित जातीचे कुटुंब किती आहे तर 55. अनुसूचित जातीची लोकसंख्या किती आहे 239. वैयक्तिक शौचालय किती आहेत 660. तरी पण त्या रेल्वे पटऱ्या खराब होतात. कशा काय? आता इकडे बघा पुढे शोष खड्ड्यांना सॉरी वैयक्तिक नळ कनेक्शन किती आहेत 825. वैयक्तिक नळ कनेक्शन नसलेले किती कुटुंब आहेत 0. खोटा आहे हा डेटा खोटा आहे. मी गॅरंटेड सांगतो खोटा डेटा. आधीपर्यंत माझी सदस्यांचे 2000 नाही. शोष खड्डे 80 आहेत. परसबाग संख्या 50 आहे. बायोगॅस 0. 3 आहेत बायोगॅस तुमच्याकडे. स्वतः निमेश गाडगीळच्या बाजूला कोण आहे तो त्यांनी मेन्शन नसेल केला ग्रामपंचायत. का माहिती? कोणी? त्या- आदर्श तक्ता तुम्ही बनवायचंय ना, त्यांनी काय मेन्शन करायचंय विचारते मी ग्रामसेवकांना. केली आहे हेही टाकायला पाहिजे होतं, आणि किती जगली हे टाकायला पाहिजे होतं. पण ह्याने डायरेक्ट वृक्ष लागवड संख्या जिवंत झाडे लावली किती माहिती जाम लावली. जाम लावली. आधार. आदिवासी ऐका इथे आदिवासी एकूण वन हक्क दावे संख्या मगाशी बोललो ना वन हक्क कायदा 2006-2008. तर त्यानुसार वन हक्क दावे 51 केलेले आहेत. डेटा माहिती नाही मला खरा असेल की नाही, नाही, अजून वाढले असतील आता ते. पोस्ट ऑफिस गुलसुंदे येथे पोस्ट सदस्य आहे आरोग्य केंद्र उपकेंद्र आहे. आरोग्य केंद्र हे पण उपकेंद्र आहे गुलसुंद्याला. पशुवैद्यकीय दवाखाना गुलसुंद्याला आहे. वायरमॅन कृषी सहाय्यक कार्यालय नाही. नाही. आलं लक्षात? हे नाहीयेत. का नाहीयेत हा प्रश्न खूप विचारला असं माहितीच नसतं आपल्याला. त्याच्यानंतर मंजूर घरकुले 24-25 मध्ये किती झाले गणेश माझ्याकडे. मंजूर घरकुले 2024-25 मध्ये किती तर प्रधानमंत्री म्हणजे प्रधानमंत्री आवास योजनेतून 16, PM जन्मन मधून 59, रमाई मधून 2 आणि मोदी आवास 1. मंदिर संख्या आहेत 8 मंदिरं आहेत. त्यापैकी अकोलवाडीला 2, लाडीवाडीला 2. त्याच्यानंतर अजून कुठे आहेत त्यांचा काही डेटा दिलेला नाही. मुलसिंदर म्हणायचं बा. हो सर गुलसिंदरचं बोललो ना. गुलसिंदर 8 बोललो ना सर. ओके. गावात बँक आहे का नाही, पण शेजारच्या गावात आहे ते लिहिले त्यांनी मोपाडा आपटा किंवा कोळी. समाज मंदिर 5 आहे. तुम्ही म्हणता समाज मंदिर नाही हा नाहीये का बरं. त्याच्यानंतर गावातील नगदी पिके म्हणजे नगदी पीक कुठलं आपल्याकडे सगळी आपलं बाहेर. त्याच्यानंतर कंपनी किती आहेत 2 आहेत. एक लोना कलर डायकेन आणि डिम्पल ड्रम. गोडाऊन 1 आहे. गोडाऊन 4 आहे म्हणजे असायला पाहिजे. शिवाजी महाराज पुतळे संख्या 2 आहेत. गावातील एकूण शासकीय कर्मचाऱ्यांची संख्या 35 आहे. मग माहिती आहे तुम्हाला तुमच्या गावात 35 शासकीय सेवक आहेत. विहिरीची संख्या 3, खाजगी 2 आणि वैयक्तिक 1. मुख्य रस्ते 1 किलोमीटर अंतरावर आहे म्हणजे तो जो आपटा रोड जो चाललेला आहे तो. त्याच्यानंतर मतदान केंद्र 3 आहेत. गावातील स्ट्रीट लाईट